ऐश्वर्या तिच्या रूम मध्ये असते आणि त्याच वेळेला तिथे सारंग आलेला असतो. सारंग म्हणत असतो, काय ऐश्वर्या, कसला विचार करताय? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, सारंग, मला ना या शर्वरीचं काही कळत नाहीये. नक्की तिचं खरं काय आहे आणि खोटं काय? हे वाक्य ऐकल्यावर सारंग म्हणत असतो, ऐश्वर्या, मला असं वाटतंय ना, आता या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालायला नको. त्यावर ऐश्वर्या लगेचच बोलू लागते, सारंग, असं कसं बोलू शकता तुम्ही? आपल्या घरातलं प्रकरण आहे. आपण या प्रकरणाला दुर्लक्ष कसं करू शकतो? नाही हं सारंग, मी अजिबातच या प्रकरणाला दुर्लक्ष नाही करू शकत. त्यावर सारंग म्हणत असतो, ठीक आहे ऐश्वर्या, तुम्हाला जे वाटतं ना ते तुम्ही करा. मी आहे तुमच्या सोबत. आता सारंगने असं म्हटल्यावर ऐश्वर्याने मान डोलावलेली असते आणि सारंग बेडवर जाऊन हंतरून घेऊन झोपायचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात ऐश्वर्याला तिच्या वडिलांचा म्हणजेच सयाजीरावांचा फोन आलेला असतो. ऐश्वर्या लगेचच सारंगला म्हणत असते, आले हा? त्यावर सारंग हो असं म्हणतो आणि मग ऐश्वर्या बेडरूम मधून बाहेर येते आणि लगेचच बोलू लागते, बोला डॅड, आज तुम्ही मला फोन कसा काय केलात? त्यावर ऐश्वर्याला सयाजीराव म्हणत असतात, काय गे पोरी, माझ्याशी बोलतेस ना तू? डॅड आहे ना मी तुझा, मग तुला फोन करायला आता मला कोणाची परमिशन घ्यावी लागणार आहे का? हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, डॅड, तसं नाही, पण एवढ्या रात्री फोन केला त्याबद्दल मला विचारायचं आहे. सगळं ठीक आहे ना तिकडे? त्यावर सयाजी म्हणत असतात, अगं सगळं ठीक आहे, इथली काय बी काळजी करू नकोस तू. हे सगळं ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, ठीक आहे डॅड, मी काय म्हणते, मला सांगा, आपल्या राहुलला शर्वरीच्या प्रेमात पाडण्याचा प्लॅन तुमचाच आहे ना? हे वाक्य ऐकल्यावर सयाजीराव म्हणत असतात, वा, हुशार आहेस पोरी, सगळं काही म्हणजे तुला समजलंय तर. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, डॅड, मुळात मी तुम्हाला आधीपासूनच ओळखून आहे, पण जर तुम्ही असा काही प्लॅन बनवला असेल तर त्या प्लॅन मध्ये तुम्ही मला सुद्धा सामील करून घ्यायला हवं होतं. हे वाक्य ऐकल्यावर आता सयाजीराव म्हणत असतात, पोरी, काही काळजी करू नकोस, आत्ता घेतो ना सामील करून. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, डॅड, सगळं काही कळल्यानंतर अहो आधी करून घेतला असतात तर मी सुद्धा तुम्हाला काहीतरी आयडिया दिली असती. त्यावर सयाजी म्हणत असतात, अगं हो, माहिती आहे मला, पण तू काही काळजी करू नकोस, मी हा प्लॅन बरोबर तयार केला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या, राहुल माझ्या दुसऱ्या बायकोचा मुलगा आहे, हे तिथे कोणालाच कळता कामा नये. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, डॅड, काय बोलताय तुम्ही? हे माझ्याकडनं कोणाला कळेल असं वाटतंय का तुम्हाला? त्यावर सयाजीराव म्हणत असतात, अगं तसं नाही, पण सावधगिरी बाळगावी लागणार आहे, कारण तिथे आपला प्लॅन जो सक्सेसफुल होतोय तो अजून झालेला नाहीये. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, डॅड, तुम्ही तर काही काळजीच करू नका, राहुल हा तुमच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा आहे, हे मी कोणालाच कळू देणार नाही. आणि अशातच आता सयाजीराव म्हणत असतात, चल मी फोन ठेवतो, मला तुला जे सांगायचं होतं ते तुझ्या लक्षात आलंच असेल. असं बोलून आता सयाजीरावांनी फोन ठेवलेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऐश्वर्याच्या मागे जानकी उभी असते आणि जानकीने काहीतरी ऐकलंय असं ऐश्वर्याला वाटत असतं. ऐश्वर्या मनातल्या मनात बोलत असते, राहुल माझ्या वडिलांच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा आहे हे जर जानकीला समजलं तर मात्र सगळाच घोळ होईल. म्हणून आता ऐश्वर्या जानकीकडे वेगळ्याच नजरेने पाहते. त्याच वेळेला जानकी म्हणत असते, काय ग ऐश्वर्या, रात्रीचे 1:30 वाजलेत आणि तू हॉलमध्ये अजून? त्यावर ऐश्वर्या आता बोलू लागते, जानकी, मला तहान लागली होती म्हणून मी इथे आले. तेवढ्यात जानकी म्हणत असते, अगं मग पाणी घे आणि जा आतमध्ये, सारंग भाऊजी वाट पाहत असतील. त्यावर ऐश्वर्या हो म्हणते आणि तिथून जाते. आता ऐश्वर्याच्या लक्षात आलेलं असतं की जानकीने अजिबातच काही ऐकलेलं नाहीये. चला सुटले मी असं म्हणत आता ऐश्वर्या तिथून मागे आलेली असते. दुसरा दिवस उजाडलेला असतो. जानकी सकाळ सकाळ पूजा करत असते आणि त्याच वेळेला ऐश्वर्याने राहुलला फोन केलेला असतो. ऐश्वर्याचा आलेला फोन बघून राहुल आधी तर फोन रिसीव्ह करत नसतो, पण ऐश्वर्याने सारखा सारखा फोन केल्यामुळे राहुलला फोन रिसीव्ह करावा लागतो. आणि तेवढ्यात ऐश्वर्याला राहुल बोलू लागतो, का का फोन करतेस तू मला?
त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्यापेक्षा लहान आहेस तू आणि मी तुझ्यापेक्षा मोठी आहे याचं भान ठेव. मी फोन केलाय म्हटल्यावर लगेच फोन उचलायचा. त्यावर राहुल म्हणत असतो, ठीक आहे बोल, का फोन केलायस? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, मला तुला भेटायचंय, आहेस कुणीकडे तू? हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, मी नाही सांगणार तुला मी कुठे आहे ते. त्यावर राहुलला आता ऐश्वर्या म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, जर माझ्याशी वाकड्यात गेलास ना तर तू कोण आहेस हे मी सगळ्या रणदिव्यांना सांगून टाकीन. आता राहुलला अशी धमकी ऐश्वर्याने दिल्यामुळे राहुल चांगलाच हादरलेला असतो. राहुल लगेचच बोलू लागतो, ऐश्वर्या काय बोलतेस तू हे? आणि असं बोलून तू डॅडचा प्लॅन फ्लॉप करणार आहेस हे विसरू नकोस. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो ना, फक्त डॅडचा की तुझा पण? त्यावर राहुल म्हणत असतो, पण मला एक सांग, तुला नेमका प्रॉब्लेम काय आहे? का भेटायचंय तुला मला? हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, कारण मला तुला जे काही सांगायचं आहे ना ते असं फोनवर सांगता येणार नाही. त्यासाठी तुला मला समोरासमोर भेटावंच लागेल. आता राहुल असं बोलतो, ठीक आहे ये भेटायला, पण कोणाला काही कळता कामा नये. असं जेव्हा राहुलने ऐश्वर्याला म्हटलेलं असतं, ऐश्वर्या म्हणत असते, तू तर आता पहिल्यांदा असला डावपेच खेळतोयस. मी लहानाची मोठी असला डावपेच खेळत आली आहे, त्यामुळे मला अक्कल शिकवायची नाही. आता हे जे ऐश्वर्याने राहुलला म्हटलेलं असतं त्यानंतर मात्र आता राहुलचं डोकं चांगलंच गरागरा फिरलेलं असतं आणि राहुल मनातल्या मनात बोलत असतो, जाऊ दे, हिच्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाहीये, हिला तर नंतर बघून घेईन. आणि अशातच आता राहुल म्हणत असतो, ठीक आहे ये लवकर भेटायला. आता राहुलने सांगितलेल्या ठिकाणी ऐश्वर्या घरातून जायला निघते. तेवढ्या जानकीचं बारीक लक्ष या ऐश्वर्यावर असतं आणि जानकी स्वतःशी बोलत असते, एवढा वेळ कोणाशी बोलत होती आणि अचानकपणे ही कुठे जाते याचा मला शोध घेतला पाहिजे. असं म्हणत आता जानकी ऐश्वर्याच्या मागावर असते. ऐश्वर्या ज्या ज्या ठिकाणी जात असते जानकी ही अगदी त्या त्या ठिकाणी जात असते. मग शेवटी ऐश्वर्या एका घरात शिरते आणि जानकी ही त्या घरात अलगद शिरते. ऐश्वर्याला या गोष्टीचा थांगपत्ताही नसतो. तिथे असलेला राहुल ऐश्वर्याला म्हणत असतो, आलीस? अगं काय चाललंय तुझं? का फोन करून त्रास देतेस मला? एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं आणि माझं काही नातं आहे असं समजू नकोस. मी फक्त सयाजीराव यांचा मुलगा आहे, बाकी काय संबंध नाही आपल्यात. हे वाक्य आता जानकीने मागून ऐकलेलं असतं आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आज पहिल्यांदाच सयाजीरावांचा मुलगा हा राहुल आहे हे जेव्हा जानकीला समजतं त्यावेळेला जानकीला कळत नसतं की हे सगळं काय आहे. आणि अशातच आता ऐश्वर्या बोलू लागते, असशील तू सयाजीरावांचा मुलगा, पण लक्षात ठेव तू माझ्या बापाच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा आहेस. हे जर कोणाला कळलं तर काय किंमत राहील तुझी? असं जेव्हा ऐश्वर्याने म्हटलेलं असतं ते ऐकून राहुल चिडतो आणि हे सगळं ऐकून मागे असलेली जानकी आता समजून गेलेली असते की राहुल हा सयाजीरावांच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा आहे. म्हणजे या राहुलने शर्वरीला आपल्या प्रेमात वेड केलं आहे. ह्या सगळ्या प्लॅन मध्ये ही ऐश्वर्या सुद्धा सामील आहे आणि ऐश्वर्याने इतक्या दिवसात आपल्याला कधीच सांगितलं नाही की राहुल हा तिचा सावत्र भाऊ आहे म्हणून. आणि अशातच आता जानकी तिथल्या तिथे ऐश्वर्याचं थोबाड फोडणार असते, पण जानकीने स्वतःलाच थांबवलेलं असतं आणि जानकी स्वतःशी बोलत असते, या सगळ्याचा ठाव ठिकाणा लवकरच लावणार आहे मी. या ऐश्वर्याला सगळ्यांसमोर उघडं पाडणार आहे मी. तिने आम्हा सगळ्यांना अंधारात ठेवण्याचं जे काही काम केलं आहे ना त्यासाठी या ऐश्वर्याला आम्ही तिला कोणच माफ करणार नाही असं जानकी बोलत असते. तेवढ्यात ऐश्वर्या सयाजीरावाच्या बायकोच्या दुसऱ्या मुलाला म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, डॅडने मला काल सांगितलंय की तुझ्यावर बारीक लक्ष ठेवायचं आणि तुला अक्कल शिकवायची. हे ऐकल्यावर आता ऐश्वर्याला राहुल म्हणत असतो, मुळात तू मला अक्कल शिकवावी एवढी ती हुशार नाहीयेस.
त्यावर ऐश्वर्याने आता राहुलला झापलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं, यापुढे जर तू माझा अपमान करण्याचा प्रयत्न केलास ना राहुल, तर मी विसरून जाईन आपलं काही नातं आहे आणि त्या क्षणाला तुझी लायकी दाखवून देईन. त्यावर राहुलला कळून चुकलेलं असतं आपलं बिंग फोडण्यासाठी ऐश्वर्या तत्पर आहे. आणि अशातच आता राहुल ऐश्वर्याची माफी मागतो. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणत असते, चल आलेच मी, मला जे सांगायचं होतं ते सगळ्या चिठ्ठीत लिहिलं आहे, नीट बघ आणि समजून घे. त्यावर राहुलच्या हातात चिठ्ठी देत ऐश्वर्या वळणार असते, तेवढ्यात जानकी वळते आणि ती त्या घराबाहेर पडते. ऐश्वर्याला या गोष्टीचा थांगपत्ताही नसतो की आपल्या मागावर आलेली जानकी आपल्यातलं सगळं बोलणं ऐकून तिथून बाहेर पडली आहे. जानकी बाहेर पडते आणि ती शॉर्टकटने आपल्या घरी जायला निघते, पण ऐश्वर्या आलेल्या रस्त्यावरूनच घरी जात असते, म्हणून तिला उशीर झालेला असतो. आता ऐश्वर्या जेव्हा घरी येते त्याच वेळेला तिला जानकी घरात दिसलेली असते आणि अशातच आता जानकी बोलू लागते, काय गे ऐश्वर्या, कुणीकडे गेली होतीस तू? हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या गोंधळते. पटकन तिला काय उत्तर द्यावं हेच सुचत नसतं. अशातच आपण पाहतोय आता जानकी म्हणत असते, काय ग ऐश्वर्या, सांग ना, कुणीकडे गेली होतीस? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हे माझ्या एका मैत्रिणीला भेटायला गेले होते. खूप दिवस आम्ही भेटलो नाही ना, तर कालच तिच्याशी माझं बोलणं झालं आणि आज आमचा भेटायचा प्लॅन ठरला, सो मी तिलाच भेटून आले. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, अच्छा, तुझी ती मैत्रीण, अच्छा, तिला तू चिठ्ठी देऊन आलीस ना? हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या गोंधळते. ती स्वतःशी बोलत असते, मी चिठ्ठी तर राहुलला दिली, मग जानकी असं का बोलते? आता ऐश्वर्याला जानकीचं बोलणं अजिबातच समजत नसतं. आपण आपल्याच प्लॅन मध्ये अडकतोय की काय असं जेव्हा ऐश्वर्याला वाटू लागतं त्याच वेळेला जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, तू मला अजिबातच सांगत नाहीयेस, पण तुझ्या कर्तृत्वातून मला कळतंय की नक्कीच या प्रकरणामध्ये तू जितकी दोषी आहेस तितकाच तो राहुल, ज्याला तू पाठीशी घालत आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, अशा सगळ्या प्रकरणामध्ये कोणालाही पाठीशी घालणं योग्य नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता नेमकं काय बोलावं हे ऐश्वर्याला समजत नसतं. त्याच वेळेला जानकी म्हणत असते, सगळ्यांनी खाली या, आज मला या ऐश्वर्याचा खरा चेहरा तुम्हा सगळ्यांसमोर उघड करायचा आहे. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, माझा खरा चेहरा? अगं काय बोलतेस तू हे? त्यावर जानकी म्हणत असते, हो, तू आता जिथे जाऊन आलीस ना त्या ठिकाणचं सगळं मी व्हिडिओत रेकॉर्ड केलंय. हे वाक्य ऐकल्यावर आता जानकीला ऐश्वर्या म्हणत असते, अगं काय रेकॉर्ड केलंस तू? आणि मी कुठे गेली होती? काय बोलतेस तू? मला काहीच कळत नाहीये. त्यावर ऐश्वर्याला जानकी म्हणत असते, ठीक आहे, सगळ्यांना खाली येऊ दे. शरीरवंश, तुम्ही सुद्धा खाली या. तुम्ही या ऐश्वर्यावर विश्वास ठेवला होता ना, या ऐश्वर्याचं खरं रूप आता मी तुम्हा सगळ्यांना दाखवणार आहे. आणि लगेचच आता जानकीने खाली आलेल्या सगळ्यांनाच आपल्या मोबाईल मधील तो व्हिडिओ दाखवायला सुरुवात केलेली असते. आणि तो व्हिडिओ अर्धवट दाखवत जानकी म्हणत असते, आलं का कोणाच्या काही लक्षात? हे वाक्य ऐकल्यावर आता रणदीवांचा ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, असं अर्धवट दाखवून काय लक्षात येणार आहे? अगं काय ते नीट क्लिअर कर. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता जानकी म्हणत असते, ऋषिकेश, अहो राहुल म्हणजे कोण आहे माहितीये का तुम्हाला? हे वाक्य ऐकल्यावर आता ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, काय बोलतेस तू? राहुल हा कोण आहे? त्याच्याशी आपला काय संबंध? त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश, संबंध आहे. राहुल दुसरा तिसरा कोणी नसून सयाजी काकांच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, काय? आणि अशातच आता ऐश्वर्याला कळून चुकलेलं असतं की मगाशी मागे मागे जानकी आपला पाठलाग करत आली आणि तिथे तिने सगळं काही ऐकलेलं आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता जानकी बोलू लागते, ऋषिकेश, तुम्हाला ऐकून धक्का बसला असेल, पण मला जेव्हा कळलं ना ऋषिकेश, मी सुद्धा तुमच्यासारखीच एकदम हँग झाले. काय गे ऐश्वर्या, तुझा भाऊ तो राहुल, त्याने माझ्या शरयू वंशांना फसवलं आणि नको नको ते करायला लावलं.
त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी खरं सांगू का, डॅडने जे काही रचलंय, प्लॅन केलाय, त्यामध्ये त्यांनी मला सामील करून घेतलंच नव्हतं. मला मुळात राहुल शर्वरीच्या प्रेमात वेडा आहे हे माहितीच नव्हतं. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या गप्प बस, खोटं बोलू नकोस. त्यावर लगेचच आता ऐश्वर्या म्हणत असते, नाही जानकी, मी खोटं बोलत नाहीये. त्यावर ऐश्वर्याला जानकी म्हणत असते, कसा कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर? अगं विश्वासघातकी निघालीस तू. असं वागताना तुला काहीच कसं वाटलं नाही? त्यावर मात्र ऐश्वर्या म्हणत असते, ऋषिकेश, तुम्ही तरी समजून घ्या, या सगळ्या प्रकरणामध्ये माझा दोष नाहीये. त्यावर मात्र आता ऐश्वर्याची बाजू कोणच घ्यायला तयार नसतं आणि ऐश्वर्याने क्लिअर म्हटलेलं असतं की जर तुम्ही लोक माझ्यावर विश्वास ठेवणार नसाल तर आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करून त्या राहुलला मी तुरुंगात पाठवायला तयार आहे. हे सगळं ऐकल्यावर आता सुमित्रा म्हणत असते, ऐश्वर्या, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला पोलीस पोलीस साधा खेळ वाटतो का? तेवढ्यात आपण पाहतोय आता राहुलचा अचानकपणे ऐश्वर्याला फोन आलेला असतो आणि आलेला फोन जानकीने पाहिलेला असतो आणि तो स्पीकरवर केलेला असतो. लगेचच आता राहुल बोलू लागतो, ऐश्वर्या, अगं हे ऐश्वर्या, मी त्या म्हाताऱ्याचा खून केलाय हे तुला माहिती आहे, पण बाकी कोणाला नाही. आणि लक्षात घे, जर तू या सगळ्या प्रकरणामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न केलास ना तर मी तुझा जीव घेईन. हे सगळं ऐकल्यावर आता सगळेच रणदिवे चिडतात आणि अशातच आता ऋषिकेश स्वतःशी बोलत असतो, रावल्या, आता तर तुझा कोथळाच बाहेर काढतो. नानांना मारायची मजल गेली तुझी, आता तर मी तुला सोडणार नाही, असं म्हणत आता ऋषिकेशने मूठ आवळलेली असते आणि एका झटक्यात तो आता एका पंचने राहुलला गार करणार असतो. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला, येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये वेगळं काही पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.